नमस्कार बाळांनो, कल्पतरू ऑफिशियलमध्ये पुनश्च तुमचं हार्दिक स्वागत आहे. ब्रह्मास्त्र टेसरीच्या माध्यमातून आपण परत अनेक प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर आज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अवश्य शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. कारण की NMS मध्ये 28 तारखेला येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला आजच हवे असतील तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मोनेरा सृष्टीतील सजीव कोणत्या जीवन पद्धतीचे असतात? मोनेरा म्हणजे कोणते बेटा? आर्यच विटाकर यांच्या जीवन पद्धतीनुसार सजीवांच्या 5 सृष्टी आहेत. त्यापैकी पहिली सृष्टी कोणती आहे बेटा? मोनेरा आहे. ही पहिली सजीवांची सृष्टी आहे जी आर्यच विटाकर यांनी मांडली होती. पहिली सृष्टी आहे. ओके, तर पहिल्या सृष्टीमध्ये कोणत्या जीवन पद्धतीचे असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जी जीवन पद्धती आहे ती कशी आहे? आपल्या पर्यायामध्ये पहा, ते फक्त स्वयंपोषी असतात, ते फक्त परपोषी असतात, किंवा ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात, किंवा फक्त भक्षण करणारे असतात. आता मोनेरामध्ये सगळ्यात पहिले कोण येते बेटा? जीवाणू. जीवाणू म्हणजे काय रे बेटा? बॅक्टेरिया. जीवाणू म्हणजे काय बेटा? बॅक्टेरिया. मग हे बॅक्टेरिया जे आहेत सगळे युनिसेल्युलर बॅक्टेरिया कशामध्ये येतात? मोनेरामध्ये येतात. मग बॅक्टेरिया कसे असतात? स्वयंपोषी की परपोषी? तर त्यामध्ये काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत. आता उदाहरण पाहू आपण, स्वयंपोषी कोण कोण आहेत बघा. याच्यामध्ये एक सायनो बॅक्टेरिया आहे. कोणता बेटा? एक सायनो बॅक्टेरिया आहे. सायनो जीवाणू आहे. हा सायनो बॅक्टेरिया जो आहे हा ज्याला म्हणतात ब्लू ग्रीन अल्गी. काय म्हणतात त्याला? ज्याला म्हणतात बेटा ब्लू ग्रीन अल्गी. म्हणजे हा फोटोसिंथेसिस करतो. याचे स्ट्रेन जे आहेत ते फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण ही अभिक्रिया होते. याचाच अर्थ असा आहे बेटा की ते स्वयंपोषी बी असतात आणि जास्तीत जास्त त्यामध्ये काय बेटा? परपोषी आहेत. म्हणून आपला पर्याय बेटा कोणता आहे? क. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. चला पुढचा प्रश्न पहा. हिवतापाचा प्रसार कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? मादी म्हणजे ती जी फिमेल मस्किटो आहे, फिमेल अॅनाफिलस मस्किटो आहे, त्या फिमेल अॅनाफिलस मस्किटोमुळे तुम्हाला मलेरिया हा रोग होतो. ओके, म्हणजे हा हिवतापाचा ना, हिवताप होतो तुम्हाला. ओके, थंडी वाजून तुम्हाला ताप येते. तर हा थंडी वाजून येणारा जो ताप आहे बेटा तो होतो अॅनाफिलस मस्किटो, फिमेल अॅनाफिलस मस्किटो. बघा, ॲडिज जो आहे याच्यामुळे नाही का तुम्हाला डेंग्यू नावाचा रोग होतो. डेंग्यू हा खतरनाक रोग आहे. हा म्हणजे हे एक फिमेल ॲडेज मस्किटो नावाचा एक म्हणजे मस्किटो आहे, मच्छर आहे. त्या मच्छरमुळे तुम्हाला कोणता होतो? डेंग्यू होतो. जो क्युलेक्स आहे याच्यामुळे तुम्हाला हत्ती रोग होतो. कोणता रोग होतो? हत्ती रोग. तुम्ही ऐकलं असेल, फिलॅरिसिस. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्युलेक्स मच्छरचे नाव बघा किती क्यूट आहे, क्युलेक्स मस्किटो आहे ना. तर पहा, आपला पर्याय कोणता बेटा? अॅनाफिलस हा पर्याय आहे. ठीक आहे, हा पर्याय आपला नाहीच आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. खोक्याला आहे बघा, प्रश्न बघा नीट वाचायचा बघा. खोक्याला दोन्ही बाजूनं असमान बल लावल्यास कोणते बल कार्यरत होते? म्हणजे एखादा खोका, एखादा डब्बा आहे आणि त्या डब्याला नाही का आपण बल लावला. ओके, एक रॅन्डम बल लावला, रॅन्डम फोर्स लावला आपण, तर त्याच्यावर कशाचा परिणाम होतो? कोणता बल आहे तो? ओके, बघा, एक खोका आहे, त्याला असमान बल लावले, दोन्ही बाजूने काय लावले? असमान बल लावले. तर काय, कोणता बल होईल तो? ओके, खोक्याला, खोका जो आहे ना, एखादा डब्बा आहे, एखाद्या डब्याला आपण जर बल लावला, एका साईडनं तो पोकळ असेल आणि एखाद्या साईडनं तो बंद असेल, तर आपण जर दोन्ही साईडनं सारखं म्हणजे बल लावला आपण, ओके, तर तो असंतुलित होतो. म्हणजे आपल्या तिथे पहा कोणता बल आहे का? आहे, असंतुलित बल आहे. म्हणजे आपला पर्याय कोणता बेटा? संतुलित बल नाहीये. ठीक आहे, का संतुलित बल नाहीये? कारण की संतुलित बल केव्हा होतो? जेव्हा समान फोर्स असेल, दोन्ही बाजू समान असेल, तेव्हा कोणता बल लागतो? संतुलित बल लागतो, समान असल्यावर. ठीक आहे, मग आता आपल्या पर्यायामध्ये काय आहे? खोक्याला दोन्ही बाजूला असमान बल लावल्यास कोणते बल कार्यरत होते? तर आहे आपलं असंतुलित बल. गुरुत्व बल पण नाहीये. गुरुत्व बल काय? पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टला त्यांच्याकडे ओढतं, तो कोणता बल आहे बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो. ओके, तो गुरुत्व बल पण नाहीये. संपर्क बल सुद्धा आपला पर्याय नाही. आपला पर्याय कोणता बेटा? क. चल पुढचा प्रश्न पहा. कोरड्या विद्युत घटाचा साठवण कार्य मर्यादा, ओके, म्हणजे सेल्फ लाईफ त्याची द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटकाच्या तुलनेत कशी असते? म्हणजे पहा, कोरडा विद्युत घट आहे, त्याची लिमिट, त्याची लाईफ स्पॅन किती आहे? म्हणजे कोरडा विद्युत घट हा किती प्रमाणात एनर्जीला प्रोव्हाइड करतो? अधिक प्रमाणात की कमी प्रमाणात? कोणापेक्षा? ओके, द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटकामध्ये. म्हणजे काही लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा आपण सेल यूज करतो. तर ड्राय सेल जे असतात, ओके, ठीक आहे, जो कोरडा विद्युत घटक असतो त्याची जी क्षमता आहे ती अधिक असते. ओके, तर आपला पर्याय कोणता बेटा? क. ठीक आहे, समान नसतं, कमी नसते आणि खूप कमी अजिबात नसते, तर अधिक हा असतं. कारण की याच्यामध्ये नाही का द्रव पदार्थाचा म्हणजे जो विद्युत घट आपण यूज करतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होते, त्याच्यामुळे नाही का ते त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो खूप कमी असतो.
ठीक आहे, त्याच्यामुळे नाही का आपला पर्याय बेटा कोरडा विद्युत घड्याळाचा अधिक असतो. ठीक आहे, चल म्हणजे घड्याळाचे सेल नाही का वर्षभर 6 महिने बदलत नाही ना आपण, ठीक आहे ना, कारण की ते कोरडे आहेत, बाकीचं बदलावं लागतं इन्स्टंट, महिन्यानं 1.5 महिन्यानं त्याला सर्व्हिसिंग असतं. ठीक आहे, अधिक आपला पर्याय आहे. 5वा प्रश्न आहे बेटा, सर रुदरफोर्ड यांच्या प्रयोगात बहुसंख्य अल्फा कण सोन्याच्या पत्रातून आरपार सरळ का गेले? बघा, त्यांनी नाही का एक प्रयोग केला होता. सर रुदरफोर्ड यांनी एक सोन्याचा पत्रा घेतला होता, त्यांनी अणूंचा मारा केल्यानंतर ते कण असे गेले सरळ मार्गाने, वापस नाही आले, सरळ मार्गाने गेले ते. ओके, पहा का गेले, पहा त्याला. प्रोटॉनच्या प्रतिकर्षणामुळे नाही, म्हणजे प्रोटॉन रिव्हर्स आले नाही ना भाऊ, तर प्रतिकर्षण तर गेलाच आपला. अणुकेंद्रक मोठे असल्यामुळे नाही. इलेक्ट्रॉनच्या आकर्षणामुळे अजिबात नाही. ओके, मग आपल्याकडे पर्याय काय उरला? परिक्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असल्यामुळे, हा पर्याय बरोबर आहे. पोकळी असल्यामुळे काय झालं, ते समोर ढकलले गेले, त्यांना फोर्स लागला ना मागून. एखादा एक पोकळ पदार्थ आहे, त्याला तुम्ही फूक मारलं, ओके, म्हणजे त्याला समोरून नाही का, त्याला ऑब्जेक्ट आहे काहीतरी, त्याला फूक मारलं तुम्ही, तर तो कुठे जाईल, समोरच जाईल, त्याच्यामुळे नाही का. ओके, आपला पर्याय बेटा ड, परिक्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असल्या कारणामुळे ते काय गेले, समोरच गेले, पत्रातून आरपार गेले, त्यांच्यामध्ये फोर्स क्रिएट गेला, त्याच्यामध्ये आरपार निघून गेले रुदरफोर्ड यांच्या प्रयोगानुसार. चला पुढचा प्रश्न आहे बेटा, 6वा प्रश्न आहे बघा. 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात? 2 किंवा अधिक पदार्थ समांगी मिश्रणाला, म्हणजे 2 मिश्रण आपल्याकडे, किती मिश्रण आहे आपल्याकडे? 2 मिश्रण आहे. ओके, एक मिश्रण घेतलं मी, एक पदार्थ घेतला मी निंबू, आणि दुसरं घेतलं मी पाणी. ओके, हे दोन्ही बी लिक्विड स्टेटमध्ये आहे, म्हणजे द्रव रूपात आहे दोन्ही बी. तर यांचं काय तयार होईल? निंबू पाणी तयार होईल. काय तयार होईल याच्यामधून? निंबू पाणी तयार होईल. म्हणजे निंबू पाणी एक प्रकारचं काय आहे मग? पहा ऑप्शनमध्ये काय दिसतो, पहा तुम्हाला. निलंबन तर नाही आहे बाबा, कधील पण नाही आहे. ओके, विषमांगी नाही आहे ना. ओके, विषमांगी नाही आहे, तर आपला पर्याय बेटा द्रावण, त्यांना काय म्हणतो आपण? त्याला द्रावण म्हणतो. ठीक आहे, 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला आपण द्रावण असे म्हणतो. ही व्याख्याच आहे द्रावणाची. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. अधातूमध्ये त्यांच्या संयोजक कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या साधारणपणे किती असते? बघा, हा प्रश्न म्हणजे वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे. म्हणजे मी सांगायचं म्हणून सांगत नाही, तुम्ही व्हेरीफाय करा. ओके, हा प्रश्न जो आहे म्हणजे तुम्हाला पिरियॉडिक टेबलवर प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतात बेटा. आणि हा पिरियॉडिक टेबलचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला आयुष्यभर काय मिळणार आहे बघा, लक्ष द्या. इतर स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा असे प्रश्न विचारतात. ओके, अधातूमध्ये त्यांच्या संयोजक कवचा, संयोजक, ओके, म्हणजे बॅलन्सिंग. ओके, ठीक आहे, कवचा म्हणजे काय? ऑर्बिटल त्यांचा, त्यांची सेल, त्यांची कक्षा. ओके, इलेक्ट्रॉनची संख्या साधारणपणे किती असते म्हणते शेवटच्या कक्षेमध्ये. बघा, कवच असतात. बघा, फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याकडे नाही का एखादा मेटल आहे, अधातू आहे, इथे त्यांनी काय म्हटलंय? नॉन मेटल म्हटलंय. आणि सगळे नॉन मेटल जे आहेत हे कोणत्या खंडामध्ये असतात? कोणत्या ब्लॉकमध्ये असतात? ते पी ब्लॉक. कोणता ब्लॉक आहे का बेटा? तो पी ब्लॉक आहे. हा, या पी ब्लॉकमध्ये किंवा म्हणजे पी खंडामध्ये असतात, पी खंडमध्ये असतात. म्हणजे पहिला जो पी ब्लॉक मधला एलिमेंट आहे, ओके, तो आहे बोरॉन. कोणता आहे बेटा? बोरॉन. ओके, तसं तर हेलियम आहे, पण अधातूमध्ये. ओके, ठीक आहे, चला. तर आता त्यांच्या कवचामध्ये किती असतात? उदाहरणार्थ आपण एक अधातू घेऊ, त्याचं नाव आहे कार्बन. कार्बनची जी आहे ना, म्हणजे कार्बनचा जो अनुक्रमांक आहे तो किती आहे बेटा? 6 आहे. मग आता त्याच्यामध्ये पहा 2,4 हा त्याचं काय झालं? इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं. ओके, मग संयोजक याची शेवटच्या कक्षेमधली जेवढे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाणची क्षमता असते ते त्याचे काय असते? संयोजक असते. मग त्याची संयोजक किती आहे? 4 आहे. पहिलं तर आपण ॲटम घेतला तर 4 किंवा 4 पेक्षा जास्त राहते. ओके, अधातूमध्ये आहे ना, तर अधातूमध्ये त्यांच्या संयोजक कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या साधारणपणे किती असते? तर किती असते बेटा? 4 ते 7 असते. 1 ते 3 धातूमध्ये असते. 0 18वा ग्रुप आहे, 18वा गण आहे, त्याची संख्या 0 आहे, ते इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण करत नाही. तर हे पर्याय सुद्धा आपला नाही आहे, तर आपला आहे 4 ते 7. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. भूकंप, अर्थक्वेक. ओके, भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कोणते घटक हवेत मिसळले जातात? म्हणजे भूकंप आला बाबा, भूकंप म्हणजे काय आहे? की जेव्हा एखादी कमजोर परत आहे, कमजोर परत म्हणजे काय? की पृथ्वीचा आवरण जो आहे, ओके, जमिनी आवरण आहे खालचा, तर त्याच्यामध्ये जी कमजोर परत आहे, त्या कमजोर परतला आरपार करून, ओके, काही विषारी वायू बाहेर निघतात.
ओके, आणि त्याच्यामुळे नाही का ते विषय एवढ्या फोर्स एवढ्या बलामुळे जास्त बाहेर निघतात की ते पृथ्वीचा जो भार आहे सहन करत नाही, जमीन त्याला सहन करत नाही, म्हणून नाही का ते हवेच्या स्वरूपात बाहेर पडतं, वाफेच्या स्वरूपात ते बाहेर पडतं. एकदम गरम वाफ असते ती भूकंपाची आहे ना, त्या वाफेमुळे का जमीन हादरते. तर पहा प्रश्न काय आहे, भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कोणते घटक हवेत मिसळतात, म्हणजे पृथ्वीच्या आतमधले असणारे, जमिनीच्या आतमधले असणारे कोणते घटक, आणि भूकंपामुळे जे पदार्थ तयार होतात ती विषारी असतात बघा. ओके, तर विषारी वायू आणि पाण्याची वाफ, फक्त धूळ आणि माती, फक्त कार्बन डायऑक्साईड, फक्त मिथेन. तर सगळ्यात म्हणजे काय बेटा, विषारी वायू आणि पाण्याची वाफ त्यामधून बाहेर पडत असते. म्हणजे 8वा प्रश्न जो आहे आपला बघा, ठीक आहे बघा, भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कोणते घटक हवेत, याच्यामुळे सुद्धा प्रदूषण सुद्धा होते. ओके, यामुळे काय होते बेटा, प्रदूषण सुद्धा होते. तर हवा मग विषारी बनते आपले भूकंपामुळे, ठीक आहे, आणि पाण्याची वाफ सुद्धा, ठीक आहे. तर आपला पर्याय बेटा फक्त धूळ आणि माती नाही, ओके, फक्त कार्बन डायऑक्साईड बी नाही, आणि फक्त मिथेन सुद्धा नाही. मिथेन तर सहसा काही काही ठिकाणी निघते भूकंप आल्यावर. ओके, जर ते दलदलचा भाग आहे, दलदलचा एरिया आहे, त्या दलदली भागामध्ये जर भूकंप आला तर तिथून मिथेन गॅस निघते, ठीक आहे. चला, पण हवेमध्ये काय मिसळतात, विषारी वायू आणि पाण्याची वाफ मिसळते. पुढील प्रश्न पहा, 9वा प्रश्न आहे. 9वा प्रश्न पहा, भूकंपाच्या कोणत्या कारणामुळे पाण्याची वाफ, भूकंपाच्या कोणत्या कारणामुळे पाण्याची काय बेटा, वाफ, स्टीम कमकुवत भूपृष्ठावरून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे भूकंप होतो. भूकंप म्हणजे काय, नेमका जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये हालचाल होत राहते. त्या अंतर्गत हालचालीमुळे ओके, ज्या प्लेट असतात ते हादरतात. ओके, हादरून नाही का त्यांना ते स्पेस क्रिएट करत येते, ती सरळ मार्गाने येत नाही. ओके, ती मुवमेंट करत येते, जिथून त्याला कमजोर परत वाटली तिथून त्या चिरून नाही का आरपार ती जमिनीच्या बाहेर निघते. ती वाफ, ती विषारी वाफ असते. ओके, पण ही विषारी जी वाफ आहे, ही विषारी वाफ कशामुळे होते म्हणते बघा, तर अणुचाचण्यामुळे तर सहज होते. ओके, पण ते नैसर्गिक कारण नाही आहे. ते कोणतं कारण आहे, हा मानवनिर्मित कारण आहे, ठीक आहे. ज्वालामुखीचा उद्रेकमुळे सुद्धा नाही. ओके, तर भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपणे. ओके, हा पर्याय आपला आहे क. म्हणजे बघा, एखादा सबस्टन्स आहे ना, विषारी पदार्थ आहे, भूकंपाच्यामुळे तिथे आग म्हणजे पाणी जर रिॲक्ट झाला तर पाण्याची काय तयार होते, जमिनीच्या आतमध्ये स्पेस कमी असते, त्याच्यामुळे वाफ तयार होते. मग ते वाफेला निघायला काय पाहिजे, चान्स पाहिजे, मग ती वाफ निघत नाही, तर मग एकदाच निघते आणि ती भूकंप क्रिएट करते, ठीक आहे. तर आपला पर्याय बेटा भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपणे, आपला पर्याय आहे. ओके, क. हा सुद्धा नाही आणि खाणकाम सुद्धा नाही, ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न पहा, खडबडीत आंतरद्रव्य जलिकेच्या पृष्ठभागावर कोणते कण उपस्थित असतात. खडबडीत आंतरद्रव्य जलिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, कोणते कण असतात म्हणजे त्याच्यामध्ये, म्हणजे बघा आपली सेल आहे, पेशी आहे, त्याच्यामध्ये केंद्रक आहे, त्याला अटॅच कोण असते आतपर्यंत, ते आहे इयर, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते. ओके, ठीक आहे. तर ही त्याचे कोणते, त्याच्यावर याच्यावर बाहेरून कोणते कण असतात असे म्हणतात, तर त्याच्यावर जे कण असतात बेटा ते प्रोटीन असतात. ओके, आणि ते प्रोटीनचे कण कोणत्या स्वरूपात असतात, ओके, लायकोपिनच्या स्वरूपात नसतात, मेदकणच्या स्वरूपात सुद्धा नसतात. ओके, फॉस्फेट कण नाही, तर इथे काय बेटा रायबोझोमचे कण असतात ते. ओके, ठीक आहे, रायबोझोमचे कण असतात, त्याच्यामध्ये RNA असतो. ओके, आणि ते एनर्जी प्रोव्हाइड करायला मदत करतात, ठीक आहे, रायबोझोमचे कण. चला, पुढील प्रश्न, श्वासपटल म्हणजेच डायफ्राम. ओके, हा शॉकअप आहे आपल्या आपण जे श्वसन अभिक्रिया करतो, ब्रिदिंग करतो. ओके, याचे मेकॅनिझम्स आहेत 4. ओके, सर्वप्रथम जो मेकॅनिझम आहे तो ब्रिदिंग आहे, श्वास घेणे श्वास सोडणे, त्यानंतर एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, त्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन. पण या सगळ्या रेस्पिरेशनला पहिला जो मेकॅनिझम आहे तो ब्रिदिंग आहे. म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो, श्वास सोडतो, श्वास घेताना श्वास सोडताना इथे डायफ्राम मध्ये मुवमेंट होते, छातीच्या दोन्ही भागामध्ये इथे पोकळीला काय असतो, डायफ्राम असतो आपला. ओके, त्याला म्हणतात श्वासपटल, कोणत्या 2 पोकळ्यांच्या दरम्यान असतो. ओके, बघा ती लक्षात द्या, उदर पोकळी व डोक्याची पोकळी, डोक्यामध्ये कुठे आलं ते छातीमधला भाग आहे की नाही, छातीची पोकळी आणि उदर पोकळी. ओके, घसा आणि फुफ्फुसे नाही, घसा आणि फुफ्फुसामध्ये नाही, इथे खाली आहे डायफ्राम. ओके, वायुकोशामध्ये श्वसन नलिका नाही. ओके, तर छातीतील पोकळी आणि उदर पोकळी यांच्या दरम्यान असते, म्हणजे पर्याय क्रमांक ब. छातीची पोकळी आणि उदर पोकळी याच्या दरम्यान काय असतो बेटा, आपला डायफ्राम असतो, ठीक आहे, आपला पर्याय बेटा ब. चला, पुढील प्रश्न पहा, आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया झाल्यास कोणता वायू मुक्त होतो. आता आम्ल म्हणजे काय बेटा, ऍसिड. आम्ल म्हणजे काय बेटा, ऍसिड. कार्बोनेट म्हणजे कोणता बेटा, CO
CO3 म्हणू आपण डायरेक्ट. इथे आपल्याला कोणते सोडियम कार्बन घेता येतं, सोडियम बायकार्बोनेट घेता येतं. ओके, एखादा कोणतंही कार्बोनेट घेता येतं. तर आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया झाल्यास कोणता वायू मुक्त होतो. पहा एक रिएक्शन तुम्हाला करून दाखवतो, लक्षात इकडे. आणि हा आहे HCl. काय बेटा, हा HCl ऍसिड आहे. आणि आपल्याकडे काय बेटा डायरेक्ट CO3 आहे. पण कोणता CO3 आपल्याकडे आहे सोडियम कार्बन. कोणता बेटा, सोडियम कार्बोनेट. ओके, ठीक आहे. Na2 आपल्याकडे Na2 आहे. मग आपल्याला हे 2 टाइम्स घ्यायला लागेल. इकडे चला. ओके, याची जर अभिक्रिया केली तुम्हाला मी स्पष्ट अभिक्रिया दाखवतो. एक 30 सेकंद पहा. ओके, तुम्हाला मी एक रासायनिक अभिक्रिया करून दाखवतो. ओके, जेणेकरून तुम्हाला नाही का स्पष्ट होईल की कोणता वायू खरंच बाहेर पडत आहे. ओके, बघा आपण ऍसिड घेतला आपण 2 टाइम्स HCl घेतलं, प्लस इथे घेतला आपण 2 टाइम्स नाही, ओके बघा इथे घेतला आपण सोडियम कार्बोनेट. काय घेतला आपण, सोडियम कार्बोनेट. बघा हा HCl ऍसिड आहे आणि सोडियम कार्बोनेट आहे. मग याच्यातून बाहेर काय पडतो पहा. बघा यातून बाहेर पडतो. इथे 2 मॉलिक्यूल आपल्याकडे HCl चे आहे, तर यामधून बाहेर पडतो बेटा. इथे तुम्हाला मिळते पहिले टॉईस NaCl सोडियम क्लोराईड मिळते तुम्हाला. परत आता उरलं काय आपल्याकडे 2 H2 उरले. ओके, आणि O3 उरलं. तर आपल्याकडे काय मिळतं बेटा, एक कार्बन बी उरलं, तर CO2 प्लस H2O आपल्याला असं पदार्थ मिळतं. ओके, बॅलन्स सगळे सॅटिस्फाय झाले. ओके, तर इथून कोणता पर्यायामध्ये काय आहे बेटा, आपली कार्बन डायऑक्साईड आहे. वाफ म्हटलंय, आम्लाची कार्बनची अभिक्रिया झाल्यास कोणता वायू मुक्त होतो. त्याने द्रव म्हटलं आहे का, नाही, वायू मुक्त होतो. तर कोणता आहे वायू यापैकी, कार्बन डायऑक्साईड. पर्यायामध्ये आहे हो, कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडला. ठीक आहे. हायड्रोजन पडला काय बेटा, नाही. पाण्याची वाफ पडली काय बेटा, नाही. पाणी तर लिक्विड फॉर्ममध्ये आहे, इथे लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतो. ओके, आणि नायट्रोजन तर नाहीच आहे त्या अभिक्रियेमध्ये. तर आपला पर्याय कोणता बेटा, कार्बन डायऑक्साईड. समजलं बेटा. ओके, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करायची. त्यांचे रिएक्शन्स आहे ऍसिड बेस चॅप्टर नंबर 12 जो आहे ना, तर तुम्ही त्याचा थोडा अजून अभ्यास करा. ओके, त्याचे इंडिकेटर सुद्धा प्रश्न विचारतात तुम्हाला. ठीक आहे, चल 13 प्रश्न पहा. जेव्हा एखादा अणू कोण बेटा, म्हणजे अणू म्हणजे कोण बेटा, ऍटम. हा ऍटम इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा तो कोणता आयन बनतो. बघा खूप सोपा प्रश्न आहे. जेव्हा एखादा अणू इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजे काय करतोय, तो गमावतो म्हणजे लॉस करतोय, तेव्हा तो कोणता आयन बनतो. प्रश्न क्रमांक 13 वाला पहा. ओके, म्हणजे जो देतो, जो इलेक्ट्रॉन देतो, देणारा धनी असतो, श्रीमंत असतो, आणि घेणारा ऋणी असतो. ओके, मग आता लॉस झाला म्हणजे स्वतःहून दिलं. ओके, तर दिल्यावर नेहमी पॉझिटिव्ह आयन तयार होतो. पॉझिटिव्ह म्हणजे कोणता बेटा, धन प्रभार. कोणता बेटा, धन प्रभार. ओके, चला मग आपल्याकडे काय पर्याय आहे, धन आयन आहे आपल्याकडे. तर आपला पर्याय बेटा ब. ओके, मग धातू जे आहेत, धातू हे धन प्रभारित असतात. ओके, आणि अधातू जे असतात हे असतात बेटा ऋण प्रभारित. धातू कोणते असतात, धन प्रभारित, आणि अधातू कोणते असतात, ऋण प्रभारित आयन तयार करतात. ओके, याचे एक उदाहरण तुम्हाला लगेच सांगतो. इथे पहा आपल्याकडे बेटा NaCl सोडियम क्लोराईड आहे, आणि याला डिसोसिएट केला आपण, तर आपल्याला काय मिळतो, Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. मग Cl काय आहे, क्लोरीन आहे. क्लोरीन काय आहे, अधातू आहे. आणि सोडियम काय आहे, मेटल आहे, हा धातू आहे. ओके, त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे. याच्यावर कोणता चार्ज होतो, निगेटिव्ह. हा एक इलेक्ट्रॉन घेतो, हा एक इलेक्ट्रॉन देतो, या दोघांमध्ये देवाणघेवाण होते. ओके, मग देणारा जो असतो, ओके, जेव्हा एखादा अणू इलेक्ट्रॉन गमावतो देतो तो, ओके, त्यावेळेस काय होते, धन आयन तयार होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 चा उत्तर आहे ब, धन आयन. कट आयन म्हणतात त्याला. ठीक आहे, चला. कमाल किमान तापमापीचा मॅक्झिमम मिनिमम ओके, मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर. म्हणजे मॅक्झिमम म्हणजे काय, कमाल, आणि मिनिमम म्हणजे काय, किमान. थर्मोमीटर म्हणजे काय, तापमापी. आणि उपयोग कशासाठी केला जातो, कमाल किंवा कमान. बघा तुम्ही नाही का, सह्याद्री नावाची एक चॅनल आहे, जे टीव्हीवर येतो, बातम्या दाखवतात, त्याच्यामध्ये नाही का तापमान दाखवतात, कमाल तापमान आणि किमान तापमान. तर हे कशासाठी आहे पहा. प्रश्न क्रमांक 14 पहा. ओके, दिवसातील किमान व कमाल तापमानाचे मापन करणे. सह्याद्री चॅनलवर रोज दाखवतात, सायंकाळी 7 वाजता, रात्री 9 वाजता, की बाबा आजचं तापमान कमाल इतकं, कमाल इतकं. अमरावती जिल्हा, ओके, त्यानंतर नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर, ओके, त्यानंतर मुंबई, पुणे, असे वेगवेगळे शहर जे दाखवतात, त्या शहरांचं ते ॲव्हरेज काय त्यांच्या विभागामधलं काय दाखवतात, तापमान दाखवतात, कमाल आणि किमान तापमान दाखवतात. ठीक आहे. तर ते काय आहे, दिवसातील किमान व कमाल तापमानाचे मापन करणे आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, शरीराचे तापमान मोजण्यासाठी नाही का
थर्मोमीटर डायरेक्ट यूज करतात. ठीक आहे. अणुभट्टीतील तापमान मोजण्याला थर्मोमीटर म्हणजे ते डिग्री सेल्सिअस म्हणजे 1000च्या वरच म्हणता येईल आपल्याला, 500 डिग्री सेल्सिअसच्या वरच तयार होते अणुभट्टीमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मॅक्झिममच असतो, त्याच्यामुळे हा पर्याय नाही आहे. ओके. विशिष्ट उष्मा मोजणे हा पण नाही आहे. ओके. म्हणून आपला पर्याय कोणता बेटा? क. दिवसातील किमान व कमाल तापमानाचे मापन करणे. सह्याद्री नावाचा चॅनल आहे बातम्यांचा, सहसा बघतात लोक सायंकाळी 7 वाजता. ओके. सकाळी सुद्धा ते असतं, दिवसातून 4 वेळा ते चालतं. ठीक आहे. त्याच्यावर दिलेलं असतं दिवसातील किमान आणि कमाल तापमान. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. 15वा प्रश्न आहे. ध्वनी म्हणजे ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग केला जातो? बघा, ध्वनी असो कोणताही पदार्थ असतो, त्याला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल, प्रवास करायचा असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जायचं असेल, है ना, मैं इधर चला मैं उधर चला, कुठेतरी जायचं असेल, ओके, तर त्याला लागतो माध्यम म्हणजे मीडियम लागतो. पदार्थाला, कोणत्याही पदार्थाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर त्याला काय लागतं? मीडियम लागतं. ओके. माध्यम लागतं. माध्यम असल्याशिवाय ते प्रसारित होऊ शकत नाही. म्हणजे मी बोलतोय, माझा आवाज जो येतोय हा सुद्धा एका माध्यमातून म्हणजे एक याला माध्यम लागतं, याला हवा लागत आहे. ओके. मला इथून एखाद्या गावाला जायचं असेल तर मला काही ना काही दुसरं माध्यम लागेल, गाडी लागेल, 2 व्हीलर लागेल, 4 व्हीलर लागेल, 3 व्हीलर लागेल, मी पैदल तरी जरी गेलो तरी मला रस्ता लागेल, म्हणजे माध्यम लागतो. ठीक आहे. तर ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग केला? ओके. आर्किमिडीजचे जे तत्व आहेत ते नाही, ते पाण्याचा प्रयोग आपण बघितलं होतं. एखादी वस्तू आपल्याला हलकी भारी वाटते पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या आतमध्ये हलकी वाटते. ओके. ते आर्किमिडीज तत्व नाहीये. ओके. परावर्तनाचा प्रयोग सुद्धा नाही आहे. ओके. बघा, ध्वनी प्रसारणाची माध्यमाची आवश्यकता असते. परावर्तन होतं, ध्वनीचा परावर्तन होतो, पण ध्वनीच्या परावर्तनासाठी हा नियम लागत नाही. ओके. ठीक आहे. अपवर्तनाचा प्रयोग सुद्धा नाही लागत. तर आपल्याकडे आहे बेल जार हा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला होता आणि या बेल जार वरून सिद्ध झालं होतं की साऊंडला काय लागतं? माध्यम लागतं. ओके. म्हणजे एक वस्तू बघा, तुम्ही एक घरी प्रयोग करा. तुम्ही नाही का एक बेल घ्या किंवा मंदिरामधली घंटी घ्या, छोटी घंटी असेल आपल्या घरी, आहे ना, ती घंटी नाही का वाजवा, हवेत वाजवा, आवाज येईल तुम्हाला, हवेत आवाज येईल. पण त्याच घंटीला का पाण्या, आता नाही का एका चरवी घ्या, एखादा गडा म्हणजे बकेट घ्या, त्या बकेटमध्ये पाणी घ्या आणि पाणी घेतल्यानंतर त्या घंटीला पाण्यामध्ये वाजवा. तर घंटी जेव्हा आपण पाण्यामध्ये वाजवेल त्यावेळेस त्याचा तेवढा आवाज येणार नाही, कारण की द्रव माध्यमामध्ये ध्वनीची जी गती आहे ती खूप कमी असते. ठीक आहे. तर म्हणजे आपला जो प्रश्न आहे पहा, त्याला सिद्ध करणार म्हणजे माध्यमाची आवश्यकता असते, तर हे त्याला बेल जारचा प्रयोग केला गेला होता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 16 प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या परावर्तनात पाळले जातात? बघा, प्रकाशाच्या परावर्तन. आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय बेटा? पहा, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय की हा लाईट आहे, ही लाईट गेली आणि परत अशी आली, त्याचं काय झालं? परावर्तन झालं. ओके. ठीक आहे ना. ओके. प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या परावर्तनात पाळले म्हणजे परावर्तनात पाळले जातात? बघा, लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात सुद्धा जाते, परंतु बऱ्याचदा काय होते की लाईट एखाद्या ऑब्जेक्टवरून वापस सुद्धा येते. जेव्हा ती जाते त्याचं अपवर्तन होते, जेव्हा ती परत येते त्याचं काय होते? परावर्तन होते. तर बघा, तर याला म्हणतात अनियमित परावर्तन आहे, नियमित परावर्तन आहे. तर मग दोन्ही पर्याय आहे आपले, आहे की नाही? अनियमित बी आहे आणि नियमित बी आहे. मग आपल्याकडे एकच पर्याय आहे, अनियमित आणि नियमित दोन्हीमध्ये आहे. तर आपला पर्याय कोणता आहे बेटा? क. ठीक आहे. तर प्रकाशाच्या परावर्तन नियम खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या परावर्तनात पाळले जातात? मग अनियमित आणि नियमित दोन्हीमध्ये पाळले जातात. म्हणजे उदाहरणार्थ हा सपाट भाग आहे, सपाट भागावरून नाही का सरळ येईल वापस. ठीक आहे. पण एखादा खडबडीत भाग आहे त्याच्यावर लाईट म्हणजे येताना जाताना ती 2-3 वेळा येणं जाणं करेल, दोन्हीकडून त्याचं काय होते? परावर्तन होते. ठीक आहे. तर आपला पर्याय आहे अनियमित आणि नियमित या दोन्हीमध्ये होते. ठीक आहे. चला, हीट म्हणजे उष्णता दिल्यावर मऊ होणारे आणि आकार न बदलणारे प्लास्टिक कोणते? बघा, ज्या पदार्थाला आपण गरम करतो आणि म्हणजे प्लास्टिक आहे, तो ज्या प्लास्टिकला आपण गरम केलं आणि गरम केल्यानंतर त्याचा आपण आकार बदलू शकत आहे, तर त्याला म्हणतात थर्मोप्लास्टिक. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात थर्मोप्लास्टिक, ज्याचा आपण आकार बदलू शकतो. पण प्रश्न काय आपला? उष्णता दिल्यावर मऊ न होणारे, डायरेक्ट जळेल ते, मऊ न होणारे आणि आकार न बदलणारे प्लास्टिक कोणते? प्रश्न नीट वाचायचं बघा. इथे जर न शब्द नसताना बेटा
दोन ठिकाणी न शब्द न जर नसतं तर आपला पर्याय उत्तर वेगळं असतं, पर्याय उत्तर आपलं वेगळं असतं. बघा तुम्हाला दोन्ही सांगतो. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय की जर समजा इथे बघा ज्या पदार्थाला आपल्याला उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येतो, त्याचा आकार बदलवता येतो, आपल्याला मऊ करून त्याला आकार विशिष्ट आकार आपल्याला देता येतं, तो असतो थर्मोप्लास्टिक. ओके ठीक आहे. आणि जो त्याला आकार नाही देता येत, त्याला गरम केल्यानंतर आकार देता येत नाही. ओके बघा तुम्हाला एक सांगतो मी, ऐका. तुम्ही ऐकलं असेल पुष्पामध्ये एक डायलॉग आहे, झुकेगा नाही साला, झुकेगा नाही तुटेगा तू. म्हणजे थर्मोप्लास्टिक जे असतात ते नाही का, त्यांना वाटतं की तुटण्यापेक्षा झुकलेलं बरं, त्याच्यामुळे ते झुकून जातात. पण ते थर्मो सेटिंग आहे, टूट जाएंगे लेकिन झुकेगे नहीं वाले आहे ना. बघा तर त्याचं उत्तर कोणतं आहे बेटा, थर्मो सेटिंग प्लास्टिक, उष्मादृढ प्लास्टिक. ओके पॉलिस्टर नाही पण पॉलिप्रोपिलिन सुद्धा नाही. ओके हे कशाचे आहेत, हे जे एक्झाम्पल आहेत हे थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल आहेत. ओके पीव्हीसी हा सुद्धा कशाचा एक्झाम्पल आहे, थर्मोप्लास्टिकचा. यांना वेगवेगळा आकार देता येतो. ओके पीव्हीसीचा आहे फुल फॉर्म काय माहिती आहे तुम्हाला, असा सुद्धा प्रश्न आलेला आहे बरं याच्या अगोदर. याचं नाव आहे पॉलीविनिल क्लोराईड. काय बेटा त्याचं नाव, पॉलीविनिल क्लोराईड. आपल्या घरामध्ये जी नळ आहे ते मॅक्झिमम जे प्लास्टिकचे नळ यूज करतो ना आपण, त्या कशापासून बनलेलं आहे, पॉलीविनिल क्लोराईड पासून बनलेले असतात. ठीक आहे, ते क्रॅक मारत नाही सहसा. हे थर्मोसेटिंगवाले नाही का क्रॅक मारतात. ठीक आहे. कुकर म्हणजे तुम्हाला कुकर आहे ना आपलं कुकर, त्याला एक काळा असा दांडा असतो, त्या दांडा जो त्याला कोटिंग असते ती थर्मोसेटिंग आहे. ओके ती उष्णता सहन करते, खूप उष्णता सहन करते, त्याच्यावर उष्णतेचा परिणाम होत नाही, ते मऊ होत नाही. ओके त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटी असतात. ठीक आहे चला तर आपला पर्याय काय बेटा, उष्मादृढ प्लास्टिक. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये प्राथमिक भक्षक, गवताळ प्रदेशामध्ये काय म्हटलं, प्राथमिक भक्षक. ओके ठीक आहे, म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर म्हणून खालीलपैकी कशाचा समावेश होतो. गवताला किंवा वनस्पतीला खाणारे असतात हर्बिओरस, शाकीय पद्धतीने ग्रहण करणारे, शाकीय पदार्थ खाणारे. ओके ते असतात हर्बिओरस. मग काऊ झाला म्हणजे आपली गाय, म्हशी, बकरी, हरिण, ससा आहे ना, हे हर्बिओरस आहेत. ओके म्हणजे हे प्राथमिक काय भक्षक आहे. आपल्याला काय विचारतात, त्यांनी प्राथमिक भक्षक विचारलेले आहेत, म्हणजे जे वनस्पतीवर सरळ अवलंबून आहेत. ठीक आहे ना, नैसर्गिक संसाधनावर ते सरळ अवलंबून आहेत. पण कोणतं साधन आहे बेटा, ते वनस्पतीवर सरळ अवलंबून आहे, डायरेक्ट अवलंबून आहे. डिपेंडन्सी त्यांची डायरेक्ट वनस्पतीवर आहे, प्लांटवर आहे. अशांना म्हणतात प्रायमरी कन्झ्युमर, प्राथमिक भक्षक म्हणतात त्यांना. ओके ठीक आहे. मग आता सिंह आणि कोल्हा तर कोणते आहेत, कार्निवोरस आहेत, हिंसक प्राणी आहेत. ते मांस भक्षण करतात. ठीक आहे. साप आणि पक्षी, काही पक्षी मांस सुद्धा भक्षण करतात, काही फिशिंग करतात. साप बेडूकला खातो, म्हणजे हे बी पर्याय नाही आहे आपला. तर काय म्हणलं, गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये प्राथमिक भक्षक कोण आहे. ओके तर ते काय बेटा, गाय, हरिण आणि ससा. ओके गिधड आणि तरस नाही. ओके चला तर आपला पर्याय बेटा गाय, हरिण आणि ससा. पुढील प्रश्न पहा, सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा सुमारे किती पट असतं. ते किती पट आहे, सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा सुमारे किती पट आहे. बघा आपला जो सूर्यभाऊ आहे, ओके याच्यामध्ये जर आपण गेलो तर असं म्हणतात की बाबा त्याच्यामध्ये लाखो पृथ्व्या मावतात. एवढं मोठं आहे सूर्य आपला, 15 करोड किलोमीटर दूर आहे भूमीतून आहे ना. तर पहा प्रश्न काय आहे, सूर्याचे वस्तुमान म्हणजे आता मास विचारलाय. काय विचारलाय, मास पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा सुमारे किती पट आहे, जास्त आहे. तर ते 100 पट तर नाही आहे भाऊ. ओके 1000 पट बी नाही आहे, अब्ज पट तर नाही आहे रे बाबा, एवढं मोठं नाही आहे. तर काय आहे आपल्याकडे 3.3 लाख पट. ओके पर्याय क्रमांक क, 3 लाख पट पृथ्वीपेक्षा मोठा आहे. म्हणजे 3 लाख पृथ्वी नाही का सूर्यामध्ये असं सहज सामावू शकतात. एवढं मोठं आहे बेटा आपलं सूर्य. ठीक आहे. अशाच अनेक प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी बाळांनो कल्पतरू ऑफिशियल चॅनलला तुम्ही खरंच सबस्क्राईब करा मनातून आणि नक्की व्हिडिओ पहा. ओके 28 डिसेंबरला नंतर डोकं खाजवण्यापेक्षा, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण बघा. धन्यवाद.